मित्रांनो, 40शी नंतर बरेच जणांना अनेक त्रास सहन करावे लागतात. गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, मणकादुखी असेल, घोटा दुखत असेल आणि मग त्वचेचे आजार असतील. या सर्व गोष्टी ह्याचा त्रास हा प्रत्येकाला सहनच करावा लागतो. आणि हा त्रास सहन करत असताना आपण काय करतो की यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ शोधत असतो. याचं औषध काय, त्याचं औषध काय, त्याचं औषध काय असं आपण शोधत असतो, पाहत असतो. पण त्याचा आपला उपयोग होतोय न होतोय आपल्याला काय माहीत नसतं. परंतु प्रत्यक्ष चरक संहिता असेल किंवा सुश्रुत संहिता असेल, याच्यामध्ये प्रामुख्यानं आयुर्वेदामध्ये ज्या वनस्पती दिल्या आहेत त्या वनस्पतीचं महत्त्व दिलेलं आहे हे माहीत नसतं आपल्याला. आपण कुठली तरी गोष्टी ऐकत असतो आणि त्या ऐकण्याच्या माध्यमातून आपण ते करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, जे चरक संहितेमध्ये किंवा सुश्रुत संहितेमध्ये जे तुम्हाला दिलेली वनस्पती आहे, ती जी वनस्पती आहे ही समोर आहे बघा, की जेव्हा आपण वाटतं याकडे आपण पाहतोय, परंतु त्याचं महत्त्व काय आपल्याला माहिती नसतं. तर अशा या वनस्पतीचा विषय आज माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मोहिते सर, स्वागत करतो पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण पाहतो रोडच्या कडेला असते, परंतु याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. ह्याचं महत्त्व काय हे आपल्याला माहिती नसतं. या वनस्पतीचं नाव आहे टाकळा किंवा टाकळ. या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. या वनस्पतीची कोवळी पाने आपण जर भाजी करून खाल्ली आपण, तर ती आपल्याला भाजी मेथीच्या पानासारखी आपल्याला लागते. त्याचप्रमाणे याच्या माध्यमातून जर आठवड्यातून आपण जर 3 ते 4 वेळा जर याची भाजी खाल्ली, तर सांधेदुखी असेल, गुडघेदुखी असेल, घोटा दुखत असेल किंवा मणक्याचा आजार असेल, तर हे जे आजार आहेत हे प्रामुख्याने आपले आजार कमी करायला किंवा ह्याच्या वेदना कमी करायला ही भाजी खूप आपल्याला परिणामकारक आहे. मित्रांनो, आयुर्वेदातील हे एक पेन किलर म्हणायला काही हरकत नाही. आपण पेन किलरच्या गोळ्या खातो, हे खाण्यापूर्वी आपण विचार करा, जर आपण अशी भाजी खाल्लीच तर निश्चित आपल्या ज्या पेन आहेत, वेदना ज्या आहेत, त्या वेदना आपल्या कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. तर हा एक पहिला घास झाला की याची पानाची भाजी खाल्ली आपण, तर आपले सांधेदुखी, घोटा असेल किंवा मणक्याचे आजार असतील किंवा इतर जे आपले त्वचा विकार आहेत, प्रामुख्याने त्वचारोग असेल, तर या पानाची जर आपण कुठून याचा ही तयार केलं, पेस्ट तयार केली आणि ज्या ठिकाणी आपला त्वचाचा आजार आहे किंवा ज्या ठिकाणी खाज आपल्या शरीरात सुटते, तर त्याच्यावरती जर आपण हा लावले तर आपला त्वचेचा आजारसुद्धा आपल्या याच्यातून बरा होण्यास आपल्याला मदत होते. त्याचबरोबर हा एक पहिला प्रकार झाला. दुसरी गोष्ट, याची हे जे शेंग आहे प्रामुख्यानं आहे त्याच्याकडे, ह्या टाका तेलाची जी शेंग आहे, हे शेंग छोटीशी आपल्या गवारी शेंगाप्रमाणे शेंग असते आणि याच्यात असणाऱ्या ज्या बिया असतात त्या बिया अतिशय लहान लहान असतात. या बियापासून जे तेल बनवलं जातं त्या टाकळीचं तेल म्हटलं जातं. प्रामुख्यानं सांधेदुखीसाठी वरून लावायसाठी किंवा लेप देण्यासाठी किंवा मालिश ज्याला म्हणतो आपण, ते मालिश करण्यासाठी या बियाच्या तेलापासून आपला उपयोग केला जातो आणि त्यामुळे सांधेदुखी आपली राहते. प्रामुख्याने आपल्याला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये किंवा मेडिकलमध्ये तुम्हाला टाकळीचं तेल उपलब्ध होतं. तर हे टाकळीचं तेल हे आपल्या सांधेदुखीसाठी उपयुक्त आहे किंवा वरून आपल्याला लावण्यासाठी, शरीराला लावण्यासाठी उपयुक्त आहे. तसंच ज्या ठिकाणी खाज होते त्या ठिकाणी ते तेल लावलं तरीसुद्धा आपली खाज थांबू शकते, त्वचा विकार आपले बरे होऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.